सदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत. हा जो महिना आहे म्हणजे फाल्गुन, हा हिंदू पंचांगामधला म्हणजे शालिवाहनाने सुरू केलेल्या वर्षामधला शेवटचा महिना असतो आणि या महिन्याचा हा उत्तरार्ध म्हणजे कृष्ण पक्ष आहे. तर याच पंधरवड्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने काही एक चर्चा केली आणि आज आपण संत एकनाथ महाराजांच्या संदर्भात बोलणार आहोत. कारण फाल्गुन वद्य द्वितीया हा तुकोबांच्या वैकुंठ गमनाचा दिवस आणि फाल्गुन वद्य षष्ठी हा संत एकनाथांच्या समाधीचा दिवस आहे. आणि अर्थात द्वितीया म्हणजे बीजेच्या दिवशी देहूला प्रचंड अशी यात्रा भरते आणि षष्ठीला पैठणला मोठी यात्रा भरते. आणि वारकरी संप्रदायाचं एक नेटवर्किंग ज्याला म्हणतो आपण ना, ते असं इतकं विलक्षण आहे की आमच्या देहूकरांच्या फडाच्या ज्या शाखा आहेत त्यातल्या काही शाखा पैठणला जातात. म्हणजे नाथषष्ठी म्हणतो आपण त्याला, या समाधी सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी. आणि तिथं त्यांना एक काही विशिष्ट कर्तव्य दिलेली असतात, त्यांचा एक मान असतो. तर मुद्दा असा आहे की हे एक वारकरी संप्रदायाचं नेटवर्क आहे आणि त्यामुळं या दिवशी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतात. खुद्द देहूमध्ये या षष्ठीच्या दिवशी म्हणजे त्याला नाथषष्ठी म्हणतात लोक किंवा एकनाथषष्ठी म्हणतात, कीर्तन करण्याची प्रथा खूप पूर्वीच्या काळापासून आहे. म्हणजे नक्कीच वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली ते जोग महाराज आणि तुकाराम बीजेच्या निमित्ताने सगळी संस्थेतली मंडळी अर्थात देहूला यायचीच आळंदीवरून. आणि नंतर त्याच दरम्यान तुकोबांचा उत्सव संपतो न संपतो तोच एकनाथ महाराजांच्या समाधीचा दिवस येतो आणि त्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दिवशी देहूमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने एक कीर्तन होत असतं. एकनाथ महाराजांच्या संदर्भात एकनाथ महाराजांचा अभंग घेऊन कीर्तन होत असतं. आणि माझ्या लहानपणी मी सोनोपंत दांडेकर म्हणजे प्राचार्य शिवमा दांडेकर यांची कीर्तनं त्या निमित्ताने अनेक वेळा ऐकलेली आहेत. तर एकनाथ महाराजांच्या संदर्भात जर मला सुरुवात करायची झाली विवेचन करायला, तर ती मी एका शेराच्या वाचनाने करेन. तो असा आहे बघा. सीरत निगार तो थे ही आप श्री राम के और तफसीर नवी श्री कृष्ण के भी, तकवीयत दी अकल को आवाम की, हंसते खेलते मजा ही या नकल से. 2 ओळी आहेत, बैत म्हणतात त्याला. आणि काय त्याचा अर्थ तो आधी सांगतो आणि मग मी हे का वाचलं हे सांगतो तुम्हाला. की सीरत निगार म्हणजे चरित्रकार. एकनाथ महाराजांनी पहिल्यांदा रामायणावरती लिहिलं, भावार्थ रामायण, त्यात रामाचं चरित्र आहे. म्हणजे ते कोण होते? चरित्रकार होते. सीरत निगार ते आप श्री राम के और तफसीर नवीस श्री कृष्ण के भी. तफसीर म्हणजे भाष्य आणि तफसीर नवीस म्हणजे भाष्यकार. तर श्रीकृष्णाने जो उपदेश केला, जो भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदामध्ये समाविष्ट आहे, उद्धवाला केलेला उपदेश, तर त्या 11व्या स्कंदावरती महाराष्ट्री भाषेत म्हणजेच मराठीमध्ये भाष्य लिहिलं एकनाथांनी. म्हणून ते तफसीर नवीस श्रीकृष्ण के, भागवतावरती त्यांनी टीका केली. तुका म्हणे भागवत केले श्रुत सर्वांसी, असं तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांबद्दल म्हटलेलं आहे. तर हे त्यांचं आणखीन एक कॉन्ट्रीब्युशन. पुढे काय आहे की तकवीयत ती अक्ल को आवाम की. आवाम म्हणजे सगळे लोक, साधारणपणे सर्वसामान्य लोक ज्याला म्हणतो आपण, जम्मूर म्हणतो, त्यांची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला त्यांनी काय केलं? तकवीयत म्हणजे बढावा दिला, एन्हान्समेंट म्हणतो आपण. त्यांच्यापर्यंत उपदेश नेला सगळा, त्यांना तत्वज्ञान सांगितलं आणि अशा प्रकारे त्यांच्या बुद्धीला चालना दिली सर्वसामान्य माणसाच्या. आणि त्यासाठी त्यांनी माध्यम कोणतं वापरलं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आता
भावार्थ रामायण ही ओवीबद्ध ग्रंथ आहे. भागवतावरची टीका ही सुद्धा ओवीमध्ये आहे. पण हे जे त्यांनी मुख्य काम केलं की तक्वियत दी अक्ल को आवाम की हसते खेळते, हसत खेळत मजा ही या नकलसे, म्हणजे ज्याला आपण पॅरेडी म्हणतो, विडंबन म्हणतो, म्हणजे भारुड. एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली आणि त्या भारुडाच्या माध्यमातून हसत खेळत काय केलं, सामान्य लोकांना बुद्धिमान बनवून टाकलं. तर हा जो शेर आहे ना, हा स्वरचित आहे, म्हणजे मी तयार केलेला आहे. आणि तो का नेमका आज मी आपल्या पुढे ठेवतोय, त्याचं कारण महत्वाचं आहे की ही जी भाषा आहे ती तुम्हाला किंवा कोणालाही ती उर्दू वाटेल, परंतु मुळात उर्दूचा विकास कसा आणि कुठून झाला या संबंधीच्या उपपत्ती आहेत की नाही, त्याच्यामध्ये एक महत्वाचा सिद्धांत महाराष्ट्रात सुरुवात झाली असा आहे, ज्याला दखनी भाषा म्हणतो आपण. म्हणजे बहामनी राज्य स्थापन झालं इथे. बहामनी राज्याचे 5 तुकडे पडले. त्यातला एक तुकडा अर्थातच महत्वाचा, जिथे एकनाथ महाराजांची कारकीर्द घडली, म्हणजे निजामशाही म्हणतो आपण तिला. आणि तिचं एक मुख्य ठाणं त्या काळाला देवगिरी म्हणजे औरंगाबादच्या किल्ल्यावरती होतं. तर तो जो परिसर आहे सगळा, तो त्या काळात इस्लामी सत्तेच्या खाली होता. आणि म्हणजे आजच्या मराठवाड्यामध्ये आपण ज्याला संभाजीनगर म्हणतो, त्याच्याजवळ तिथं आसपास वेरूळची पण लेणी वगैरे आहेत. तर त्या देवगिरीच्या म्हणजे मूळ तो किल्ला देवगिरीचा रामदेवराव यादवांच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी जिंकला आणि नंतर केव्हाच्या तरी काळामध्ये त्याचं नाव औरंगाबाद झालं. तर तो सगळा परिसर इस्लामिक असल्यामुळं तिथे भाषा त्यांची पर्शियन होती, राज्यकारभाराची भाषा. आणि त्या भाषेचा स्थानिक भाषेशी म्हणजे मराठी भाषेची, महाराष्ट्री भाषेशी एक प्रकारचा संकर किंवा इंटरॅक्शन होऊन जी भाषा निर्माण झाली तिला दखनी भाषा म्हणतो आपण. उर्दू ही नंतरची आहे, दखनी ही अगोदरची आहे. आणि एकनाथ महाराजांच्या ज्या कृती आहेत ना, त्या अशाच प्रकारे पर्शियन आणि मराठी यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या दखनी भाषेमध्ये आहे. म्हणून एकनाथ महाराजांना जर ट्रिब्यूट द्यायची असेल तर ती त्यांनी ज्या प्रकारच्या भाषेतून रचना केली, इन ॲडिशन टू मराठी अर्थात लक्षात घ्या, त्या भाषेतून देणं अधिक उचित ठरेल. म्हणून हा मी त्यांच्या कामगिरीबद्दलचा शेअर आपल्यापुढे ठेवला. तर मी त्या वारकरी संप्रदायाच्या नेटवर्किंगबद्दल जे बोललो होतो की नाही, की ते संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून आहे. तर पैठणला महाराष्ट्रातून अनेक दिंड्या जातात षष्टीच्या निमित्ताने. मराठवाड्यातल्या दिंड्या त्याच्याचा अधिकच असणार, प्रश्नच नाही. आणि मराठवाड्यातल्या दिंड्या देहूला सुद्धा येत असतात, पंढरपूरला जात असतात, हा आणखी वेगळा मुद्दा. पण या सगळ्या दिंड्यांची एकत्रित माहिती याच नाथषष्टीच्या दिवशी आमचे मित्र संतोषराव तांबे यांनी नाथषष्ठी दिंडी परंपरा अशा प्रकारच्या एका स्मरणिका किंवा अंकवजा पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या दिंड्यांची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे हा ज्याला समाजशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, ज्याला संप्रदायाची माहिती करून घ्यायची, अशा कुठल्याही व्यक्तीसाठी मला असं वाटतं की हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, दस्तऐवज आहे असो. तर अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांचं एक अत्यंत महत्त्वाचं काय म्हणतात त्याला दिनविशेष म्हणता येईल, तो षष्टीचा होता. आणि एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळात, कारण एकनाथ महाराज होऊन गेले 16व्या शतकात, तुकोबाराय आणि रामदास स्वामी यांच्या आधी 15-20 वर्ष ते समाधिस्थ झाले. पण अलीकडच्या काळात त्यांचं चरित्र नीटपणे मांडण्याचं काम राजाराम शास्त्री भागवत यांनी केलेलं आहे. राजाराम शास्त्र्यांनी जी चरित्र लिहिली ना, त्याची 2 फार महत्त्वाची, म्हणजे 2च खरं तर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि अर्थात एकनाथ महाराजांचं चरित्र. आणि ते लिहिण्यापाठीमागं त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. काय दृष्टिकोन होता की त्यांना एकनाथ महाराज हे आपल्या काळातल्या लोकांसाठी कसे आदर्श आहेत, त्यांच्या वागण्यातून आपण कसा धडा घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे आणि त्यांचं कसं अनुकरण केलं पाहिजे हे त्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारचं रोल मॉडेल. आणि हे रोल मॉडेल ते कोणाच्या पुढे ठेवतात नेमके, आता कोणाला पटो किंवा न पटो, आवडो न आवडो, की महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची जाती व्यवस्था आहे. त्यामुळं जातीच्या माणसाला त्याच जातीचा कोणीतरी जर पुढे केला आदर्श माणूस तर त्याच्यावरती परिणाम होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचा प्रॅक्टिकली चांगला उपयोग करणं हे शहाण्या माणसाचं काम आहे. आणि ते राजाराम शास्त्री भागवतांनी केलं. तर त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, त्यांनी त्याच्या समारोपात काय म्हटले पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी चरित्र का लिहिलं एकनाथांचं, की जो पुरुष महाराष्ट्र मंडळात जन्मून, मग तो ब्राह्मण असो
किंवा अतिशूद्रांत व अविंदांत असो, जसे शिवाजीच्या नावाने व करणीने, तसेच एकनाथाच्या नावाने व करणीने आपले कर्ण पवित्र करून घेत नाही, तो केवळ अभागी होय. इतकं या दोघांना महत्व आहे. ब्राह्मणेतरासही एकनाथासारख्या चरित्रापासून लाभ होतोच, तरी असल्या चरित्रापासून आज विशेष शिकले पाहिजे व एकनाथाचे चरित्र डोळ्यापुढून घालवता कामा नये, ते विशेष करून ब्राह्मणांनी. आणि त्यांच्याही मध्ये संस्कृत भाषेचा व स्वतःच्या जातीचा दुरभिमान अंगी वसू देणाऱ्यांनीच आज घालविता कामा नये. एक वंद्य मार्ग एकनाथाने खुला करून दिला आहे, एक निंद्य मार्ग एकनाथाचा छळ करणाऱ्या मंडळींनी खुला केला आहे. या दोहोपैकी हव्या त्या मार्गाने जाण्याचा माझ्या जाती बांधवास पूर्ण अख्त्यार आहे. पण नीट पूर्वी विचार करून नंतर पुढे पाऊल टाकले म्हणजे पस्तवण्याचा किंवा आपल्याच पुढील संततीपासून अनुदाहरणीय म्हणून घेण्याचा प्रसंग येत नाही. इतके एक महातत्व मात्र माझ्या प्रत्येक जाती बांधवाने आजच्या काळी कृपा करून लक्षात ठेवावे, इतकीच त्यास हात जोडून व लोटांगण घालून विनय पुरस्सर व प्रेम पुरस्सर प्रार्थना आहे. स्वच्छ क्लॅरिटी आहे की आपण कोणासाठी सांगतोय हे मुख्यत्वे करून सगळ्यांनाच अनुकरणीय आहे. पण त्यातल्या त्यात, कारण त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की पेशवाईच्या उत्तर काळात जातीभेदाने डोकं वर काढलं, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना पुढे यायला लागल्या आणि इंग्रजी काळामध्ये आपल्याचं राज्य गेलं, मग लोक बरेच श्रीकामटेकडे झाले, मग करायचं काय? तर या गोष्टी करायला सोपं असतं ना. त्यामुळं एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टींना तिथे सुरुवात झाली. त्याच्यावरती राजाराम शास्त्री भागवत सांगतात. म्हणून राजाराम शास्त्री भागवत हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे मी वारंवार सांगत आलेलं आहे. तर हे एकनाथ महाराजांचं चरित्र आपल्याला या निमित्ताने त्यांचं कार्य थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांचं एकूणच घराणं हे वारकरी संप्रदायामधलं एक महत्त्वाचं घराणं आहे. कोणत्या अर्थाने महत्त्वाचं घराणं आहे हे पण समजून घ्यायला पाहिजे आपल्याला, की त्यांचे खापर पणजोबा म्हणजे पितामहाचा पितामह, खापर पणजोबा म्हणूयात आपण, ते म्हणजे संत भानुदास महाराज. तर ते परंपरेने वारकरी आहेत. आता त्या काळामध्ये आणखीनही उपासना होत्या, ते सूर्याचेही उपासक होते. तर त्या काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली, म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्राला एक धक्का देणारी 14व्या शतकातली साधारणपणे गोष्ट असेल, 14व्या-15व्या फार तर मधल्या काळात केव्हाची तरी, की पंढरपूरचा जो विठ्ठल म्हणजे पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ती विजयानगरच्या सम्राटाने आपल्या राज्यामध्ये नेली. काही लोक म्हणतात की ती कृष्णदेवरायांनी नेली, ती कुणीतरी नेली खरी, ही गोष्ट खरी आहे. तर अशा वेळेला जेव्हा नेहमीप्रमाणे वारकरी तिथे आले आषाढी वारीला, त्यांनी पाहिलं की विठ्ठलाची मूर्ती नाही इथे. आणि त्यावेळेला एक शक्यता काय असायची की कारण वारंवार अशी आक्रमणं होत राहायची आणि मूर्त्यांची किंवा देवळांची तोडफोड होत राहायची. तशी शंका कोणाच्या मनात आली की असेल कदाचित. पण हे जेव्हा कळलं की ते तिकडं म्हणजे विजयनगरच्याच राजाने नेलेलं आहे तिथे, त्याचं ते हम्पी नावाचं वगैरे जे शहर आहे तिथेच कुठेतरी ती ठेवलेली आहे, हे कळल्यानंतर ती परत कुणी आणायची जाऊन, हा प्रश्न आला. तर त्यावेळेला भानुदास महाराज पुढे आले आणि भानुदास महाराजांनी विजयनगरच्या राजाकडे जाऊन त्याला कन्व्हिन्स करून अर्थात ती मूर्ती परत एकदा महाराष्ट्रामध्ये पंढरपुरात आणली, वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे भानुदास महाराज त्या काळच्या वारकऱ्यांचे नेते होते. तर त्यांच्याच कुळामध्ये एकनाथ महाराज जन्माला आले आणि त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये उपदेश झाला तो जनार्दन स्वामींचा, की ज्यांच्याकडे एक परंपरा दत्त संप्रदायाची होती. त्या तपशिलात मी जात नाही. तर ते देवगिरीवरती असायचे, देवगिरीचे किल्लेदार ते होते आणि तिथेच एकनाथ महाराजांचं अध्ययन वगैरे झालं आणि तिथेच त्यांना भागवताचं महत्त्व वगैरे समजलं. एवढं पुरेसं आहे या ठिकाणी. आता त्याच्यानंतर जेव्हा ते परत पैठणला आले, गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारला आणि रोज अशा प्रकारे पुराण सांगणं, कीर्तन करणं हे त्यांनी सुरू केलं. भागवतावरती भाष्य लिहिलं, रामायणावरती भाष्य लिहिलं आणि मुख्य म्हणजे अभंग रचना केली. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कोणती, की ते ज्ञानेश्वर महाराजांचे परमभक्त होते आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जो ग्रंथ ज्ञानेश्वरी तो त्या काळात एक पाठभेद म्हणतो आपण, अशुद्ध काहीतरी लोक आपापल्या मनाप्रमाणे नवीन काही गोष्टी घालायला लागले, त्याच्यात समाविष्ट करायला लागले, प्रक्षिप्त, कधी कधी चुकीने पण प्रमाद होतात तशा प्रकारचे. तर ते दूर करून ज्ञानेश्वरीची शुद्ध संशोधित प्रत तयार करण्याचं काम हे सुद्धा एकनाथ महाराजांनी केलं. म्हणजे ते त्या अर्थाने संशोधक सुद्धा होते. आता आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे, संत बहिणाबाईंचा जो अभंग आहे ना, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एक इतिहासच सांगितलेला आहे आणि खरं तर तो त्या काळातल्या मराठी साहित्याचा इतिहास आहे.
मराठी संस्कृतीचा इतिहास आहे. काय तो अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, सर्वज्ञात अभंग आहे संत बहिणाबाईंचा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. स्पष्ट आहे, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. नामदेवरायांचं वर्णन आहे. पुढे असा उल्लेख येतो की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. म्हणजे नेमकं काय केलं, भागवतावर त्यांनी भाष्य लिहिलं मराठीत. मी माझ्या त्या शहरामध्ये सांगितलेलं आहे, मराठीमध्ये भागवताच्या 11व्या स्कंदावरती भाष्य लिहिलं. 11वा स्कंद म्हणजे काय आहे की भगवान श्रीकृष्णाने जसा उपदेश केला होता गीतेचा अर्जुनाला, तसा दुसरा एक आपला शिष्य म्हणूयात, मित्र म्हणूयात, नातेवाईक म्हणूयात, चुलत भाऊच उद्धवाला त्यांनी उपदेश केला, जो तो उपदेश भागवत पुराणामध्ये समाविष्ट झाला, 11वा स्कंद म्हणून. तर भगवद्गीता हा एक उपदेश आहे कृष्णाचा तत्वज्ञान म्हणून, आणि भागवताचा 11वा स्कंद हा दुसरा उपदेश आहे. तर ज्ञानोबा माऊलींनी काय केलं, त्यांनी ज्ञानेश्वरी भाष्य लिहिलं ते भगवद्गीतेवरती आहे. म्हणजे कृष्णाने सांगितलेल्या एका ग्रंथाचा अर्थ त्यांनी मराठीमध्ये आणला, दुसऱ्या ग्रंथाचा अर्थ आणण्याचं काम राहिलं होतं. ते काम नेमकं एकनाथ महाराजांनी केलं, म्हणजे एक युनिट पूर्ण झालं. कारण तुकोबाराय काय म्हणतात की वारकऱ्यांना प्रमाण ग्रंथ कोणते, गीता भागवत करीती श्रवण. गीता आणि भागवत म्हणजे हे मुळात संस्कृतचे, पण वारकरी सर्वसामान्य माणूस जेव्हा ते श्रवण करणार तेव्हा कुठल्या भाषेतलं श्रवण करणार, ते संस्कृत त्याला कळेल किंवा कदाचित नाही कळणार, न कळण्याची शक्यता जास्त. मग अशा वेळेला गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भागवत म्हणजे एकनाथी भागवत. तर हे तुकोबाराय सांगतात की हे एकनाथांचं काम आहे. म्हणजे हा जो खांब दिला त्या मंदिराला, इमारतीला मंदिराच्या, आणि त्यामुळे ते आणखीन पुढे गेलं ते बांधकाम, आणि मग त्याच्यावरती कळस चढवला तुकोबारायांनी. ते बहिणाबाईंनी सांगितलं, तुका झाल्याचे कळस भजन करा सावकाश, आणि ध्वजा फडकवली ती बहिणाबाईंनी. निरूपण केले ओजा बहिणी फडकती ध्वजा. तर हे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांचं कार्य हे असं आलं की त्यांनी भागवतावरचं भाष्य केलं. म्हणजे रामायणाचं, म्हणजे रामाचं चरित्र सांगितलं, भागवत सांगितलं, या ठिकाणी खूप भाष्य केलं. आणि तिसरा जो मुद्दा होता ना, तो मुद्दा मी असं म्हणालो की सामान्य लोकांना कळेल हसत खेळत. खुद्द तुकोबारायांनी उल्लेख केलाय त्यांच्या या शैलीचा. काय कसा केला बघा, की बामणाचा पोर एका भला. एकनाथ महाराज काय केलं त्यांनी, त्याने जन खेळकर केला रे. लोकांना त्यांनी खेळकर म्हणजे हस्त केलं, हसवलं. म्हणजे सांगतात तत्वज्ञान, परंतु अशा पद्धतीने सांगतात, अशा शैलीत सांगतात की जेणेकरून लोक हसतील, त्यांना ते आवडेल आणि आपोआप मनात ते ठसेल. तर हा मुद्दा जो यांचा आहे एकनाथ महाराजांचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे एक अष्टपैलू साहित्यकार असे एकनाथ महाराज होते. आणि त्यांनी जर कशाचं तत्व सांगितलं असेल सगळ्यात महत्वाचं, तर ते म्हणजे समतेचं तत्व सांगितलं, की ज्याचा परामर्श राजाराम शास्त्री भागवतांनी घेतलेला आहे. म्हणजे एकनाथांच्या जीवनावरती जर काही लिहायचं झालं, नाटक वगैरे, आणि त्या नाटकामध्ये एक काहीतरी त्या नायकाच्या अंगी सुद्धा एक स्थायी भाव लागतो की नाही, तर तो एकनाथांच्या अंगाचा कुठला असला पाहिजे, तर एकनाथ महाराजांच्या अंगाचा स्थायी भाव व्यक्ती म्हणून तो समता हा आहे. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे समतेचा पुरस्कार करण्यामध्ये गेलं. मग समता वेगवेगळ्या स्तरांच्या वरती असते, की जाती जातींमध्ये समता आहे म्हणजे असली पाहिजे, जी नसते वास्तवात, ती आणायची असते, तिचा पुरस्कार करायचा असतो. नंतर स्त्री पुरुषांमधली समता आहे, आणि अगदी प्राणीमात्र आणि मनुष्य यांच्यातली सुद्धा समता आहे. त्या सगळ्या स्तरांच्या वरती एकनाथ महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काय, की तिची एक प्रसिद्ध कथा आहे की त्या काळामध्ये कावड घ्यायचे लोक खांद्यावर, कावडीमध्ये पाणी, कुठलं पाणी, काशीला जायचे, गंगेचं पाणी भरायचे, आणि ती कावड घेऊन रामेश्वरला, म्हणजे तिथं भारतामधलं शेवटचं शंकराचं जे ठिकाण आहे तिथे जायचे, आणि तिथे समुद्र आहे, त्या समुद्रात ते पाणी टाकायचे गंगेतलं, आणि त्या रामेश्वर सागराचं पाणी घ्यायचे कावडीमध्ये आणि परत नेऊन काशीला गंगेमध्ये टाकायचे, आणि ते फार मोठं पुण्यकृत्य मानलं जायचं. तर असे कावडी घेऊन लोक जायचे. एकदा एकनाथ पण चालले होते असेच कावड घेऊन पाण्याची, आणि असंच रस्त्याने येत असताना एक वाळवंटी प्रदेश होता, आसपास कुठे काही झाडी नाही, काही नाही, दुपारचं ऊन रणरणच होतं, आणि तिथे वाळवंटासारख्या ठिकाणी एक गाढव, लक्षात घ्या,
म्हणजे नुसताच प्राणी नाही तर प्राण्यामधला अत्यंत खालच्या श्रेणीचा ज्याला आपण मानतो ते गाढव, आणि त्याला पाणी नसल्यामुळं ते तिथे तहानेने व्याकुळून तरफडत होतं. तर एकनाथ महाराजांनी ते पाहिलं आणि आपल्या खांद्यावरची कावड खाली उतरवली. गंगेचं पाणी होतं, ती कावडीचं एक ते उघडलं आणि त्यांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. म्हणजे ही समता जी आहे, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की लोक प्राण्यांच्या हक्कांबद्दल सुद्धा बोलतात. पश्चिमेमध्ये त्याच्या संघटना आहेत, चळवळी होतात, भारतात सुद्धा आहेत. तर ही जी चर्चा आत्ता आपण ऐकतो ती चर्चा प्रत्यक्षात अंमलबजावणी तिचं करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केले त्या स्तरावरती. हे आपल्याकडे सुद्धा तो एक कायदाच आहे ना, काय त्याचं नाव पेटा, की प्राणीमात्रांशी आपण कसं वागलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर त्या खरं तर तशा प्रकारच्या वृत्तीचा, तशा प्रकारचा कायद्याचा पाया हा असा एकनाथ महाराजांनी घातलेला आहे. जाती जातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये आणि संपूर्ण एकनाथांच्या त्या विचारामध्ये, विशेषतः भारुडांमध्ये तुम्हाला असं दिसेल की हा जो जातीभेद आहे, म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण तो स्वतःला श्रेष्ठ समजणार आणि इतर खालच्या जातींना तुच्छ समजणार, त्याच्यावरती अत्यंत कठोर परंतु असंच खेळत समीक्षा, त्याची टीका ही एकनाथ महाराजांनी केली भारुडांमधून. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून कदाचित की त्यांची जी भारुडं आहेत ना, कशी आहेत ती भारुडं. म्हणजे उदाहरणार्थ पोपट, वटवाघूळ, टिटवी, बेडूक. तर त्या प्राण्याच्या भूमिकेत जाऊन ते मांडणी करतायत या सगळ्या तत्वांची. म्हणजे कुत्रा, तर कुत्रा आणि ब्राह्मण यांच्यामध्ये संवाद आहे बघा. आता त्या संवादातून हेच दाखवणार की सगळ्यांच्या मध्ये एकच ब्रह्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, त्यामुळे सगळे समान आहेत. हा तो जो मुद्दा आहे ना, तो आता असा प्राण्यांच्या याच्यावरती आला. माणसांचा तर प्रश्नच नाही ना. जातीभेद त्या काळामध्ये जो होता ना हिंदू धर्माच्या अंतर्गत, तर त्याच्यावरती त्यांनी अत्यंत कठोर परंतु त्याचबरोबर हसत खेळत टोमणे मारलेले आहेत. म्हणजे त्यांची भारुड आहेत. म्हणजे ब्राह्मण महार संवाद भारुड आहे. म्हणजे तो तथाकथित खालच्या जातीचा माणूस ब्राह्मणाला शिकवतो की यार तुझं चुकतंय, आपण सगळे एकच आहोत, आणि ते पटतं शेवटी ब्राह्मणाला. शेवटचा त्याचा कसा होतो त्या भारुडाचा, की त्याला ते पटतं आणि विचारतो की हे ज्ञान तुला कुठनं आलं. आणि मग ते सांगतात की धनार्दन महाराजांची शिष्य आहेत एकनाथ महाराज, त्यांच्याकडनं आलं. आता हे जे आहे ना सगळं, आणखीन सांगतो धर्म त्या काळामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यामधला संवाद आहे. म्हणजे भांडणं आहेत ऍक्च्युली, म्हणताना संवाद म्हटले पण सुरुवात भांडणापासून झालेली आहे. माझा धर्म श्रेष्ठ आहे असं तो सांगतो, त्याच्या उलट हा सांगतो माझा धर्म श्रेष्ठ आहे. आणि शेवटी ते निष्कर्षापर्यंत कुठल्या येतात की अरे असं काही नसतं, सगळे धर्म सारखेच असतात, देवाने निर्माण केलेले आहेत, आपण एकमेकाशी भांडता कामा नये म्हणून एकमेकांना आलिंगन देतात आणि एकमेकांचा निरोप घेतात. तर हा तिथे मुद्दा येतो. नंतर आणखीन म्हणजे जात आली, धर्म आला, स्त्री पुरुष. भटीन म्हणजे ब्राह्मणाची स्त्री ही ब्राह्मण पुरुषाला समजावून सांगते स्त्री पुरुष समतेचं तत्व. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आपल्याला. आणि त्या तत्वामध्ये उदाहरणार्थ असा कुठेतरी उल्लेख येतो की हा जो भेद आहे ना, तो भेद शारीरिक भेद आहे, तो आत्मिक नाही. तर पुरुषांचा आत्मा आणि स्त्रियांच्या आत्म्या किंवा आत्मीय असं काय असतं का, असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला जातो. म्हणजे समतेचे खरे जर कुणी प्रवक्ते असतील महाराष्ट्रामध्ये तर ते एकनाथ महाराज आहेत. श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं गमक काय, तर एक गमक आहे विटाळ. कोणाला तरी जवळ येऊ द्यायचं नाही, त्याला शिव द्यायचं नाही आपणाला, आपण वेगळ्या पद्धतीने जेवायला बसायचं. तर हे बरोबर नाही असं कोण कोणाला सांगतंय. असं कुत्रा सांगतो ब्राह्मणाला, हे भारुड आहे कुत्र म्हणून. बघा त्यातले काही ओळी सांगतो तुम्हाला. ये कुत्तू ये, आम्हा विचार करू नको, आपली भाकरी घे, दे रे धन्या दे. पण पुढे बघा, विचार राहिला तुझं खाली, आवरून आपला घे. आता हे कुत्रे मातले, मीच म्हणून गुंतले, फार खूप मोठी केली, जीवा तुझी फुटी झाली. तर हे सगळं तो कुत्र्याला सांगतो. आणि तर तो कुत्रा काय सांगतो माहिती का, ब्राह्मणाशी अविद्या मनशी देह ब्राह्मण काय संशी, श्रेष्ठ जन्मवेद बोलती, एवढे भले तरी का मरती, हरिभक्त अमर होती, ते कळे कैसे,
आपण व्हावे तैसे होईनाशी कारे, जात गोत पाहिनाशी किरे, हे तुला ज्ञान कशाने झाले. दुसऱ्याला विचारतो ब्राह्मण की हे जे तत्व एकतत्वाचं ज्ञान कसं झालं. तो पुत्र सांगतो, एका जनार्दन गुरुकृत फळ आले. म्हणजे आता आपण म्हणू शकतो असं की त्या काळात वेदशास्त्र संपन्न विद्वत्तेचा महामेरू वगैरे असणारा तो ब्राह्मण आहे ते, आणि त्याला उपदेश कोण करतंय, तर कुत्र करते उपदेश. आणि हे सांगणारा कोण आहे, हा कुठल्या तरी ब्राह्मणेतर चळवळीतला मनुष्य नाहीये जो स्वतः ब्राह्मण आहे. म्हणून हे उगीच नाहीये. लक्षात घ्या की राजाराम शास्त्री भागवतांना आदर्श वाटावेत एकनाथ महाराज, हे उगीच घडलेलं नाही, त्याचा अपघात नाहीये. भागवतांना बरोबर कळलं की अरे हा खरा भागवत धर्माचा मनुष्य आहे. तर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या प्रकारचं जीवन ते फक्त त्यांनी पांडित्य नाही केलं, ते प्रत्यक्ष जगले. लोकांना त्यांनी तसं आचरण घालून दिलं. आणि म्हणून राजाराम शास्त्री भागवत म्हणतायत की महाराष्ट्रातल्या खरं तर सगळ्यांनीच, पण त्यातल्या त्याच ब्राह्मणांनी की ज्यांच्यामध्ये कदाचित श्रेष्ठत्वाची जरा जाणीव जास्त असते, इतरांना तुच्छ मानण्याची प्रवृत्ती असते, तर त्यांनी एकनाथ महाराजांना समोर ठेवावं आदर्श म्हणून आणि त्याप्रमाणे वागावं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळे लोक एकजीव होतील, हा नाथांचा संदेश राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलेला आहे. धन्यवाद.